आमचं स्टॉल संगमनेरचं आहे. संगमनेर तालुका. अर्चना संदीप काळे. आम्ही गुडशेव आणली, मालवणी खाजा आणलाय, फरसाण आणले, गुळ आणलाय, शेंगदाणे आणले, बिगर लिक्विडचा गुळ आणलाय, तूप आणले, गावरान तूप. चांगला रिस्पॉन्स आज आज चांगलंय, काल नव्हतं असं. आज जरा चांगले. सगळं आम्ही घरी बनवतो. सगळं घरी बनवतो. आज पाव देऊ का? सगळं घरचं मटेरियल आहे आपलं, बाहेरचं काहीच नाही. गुळ सोडता सगळं आम्ही घरी बनवतो. प्युअर गुळ 50ला पावशेर. ताज आहे ताई, सगळं मटेरियल ताज आहे. आमचा पोरगा सगळं घरी बनवायला एकटा येतो. आम्ही फक्त विकायला इथं. ओडिसाला स्टॉल गेले आमचा आज. ओडिसा जगन्नाथपुरी बचत गटा थ्रू लांब लांब जातो आम्ही. ओडिसा, हरियाणा, दिल्ली, मुंबई, नाशिक, पुणा. जरा आतपाव माझाही सगळीकडे असतं आमचं स्टॉल. तिथल्या मुख्यमंत्र्यांनी सत्कार केलेला आहे आमच्या गटाचा. पुरस्कार मिळाला, एक फ्रीज मिळाला आम्हाला. ओडिसाच्या मुख्यमंत्र्यांनी फ्रीज दिलं 30 लिटरचं मोठं. त्याच्यामुळे आमचं म्हणजे सगळीकडे माल त्यांना आवडला ना, कौतुकच करतात. मग ते काय त्यांची भाषा आपल्याला कळत नाही बाबा. त्यांची भाषा कळते का आपल्याला? सत्कार केला, फ्रीज दिलं असं हातामध्ये, त्याला नाव घेऊ टाकून. हा, आणि दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांनी पण सत्कार केला होता. हा हा, केजरीवाल. आणि अजून एक कोणता काय बाई नाव त्याचं, असं दोन्ही पण सत्कार केला होता आमचा. तिथं आम्हाला मोठी ट्रॉफी दिलेली, अशी मोठी ट्रॉफी दिलेली बचत गटाने. सगळं घरगुती मटेरियल आमचं, आणि सगळं म्हणजे आम्ही काळजीपूर्वक करतो. आमचा प्याडा पण आहे, पण प्याडा का आणला नाही आम्ही? त्र्यंबकेश्वरची यात्रा केली आणि लगेच इकडचं स्टॉल, मग ते तयार झाला नाही ना, तयार झाला नाही. दूध आटून बनवायचं आहे प्याडा, त्याच्यामुळे नाही आणला आम्ही. नाही, कुंभमेळ्यात नाही जात, इतक्या गर्दीत नाही जात आम्ही. आता आम्ही गर्दीत जातच नाही, तिथं धंदा नाही ना, कशाला जायचं. आता यात्रा करून आलो आम्ही त्र्यंबकची. आता ओडिसाला ते गेले, आम्हाला परत 5 तारखेला परत यायचंय नगरला. कृषीच आहे ना इथं. कोणता आहे ना मला, कोणतं ते ग्राउंडला आहे. हा, कोणतं ते ग्राउंडला आहे तिथे येणार 5 तारखेला कृषीच. त्याच्यात टाका 5 तारखेला, 5 फेब्रुवारीला कृषीच आहे. कुठे इथं कुठं मळा आहे ना, कोणतं ग्राउंड? आताच सरांनी सांगून गेले. हा, काही माहिती मळ्याचं नाव नाही लक्षात राहिलं, पण तिथे येणार. हा, ते मोठंच आहे. इथं पण लय भारी होतंय, पण या रस्त्यामुळे आम्हाला गिऱ्हाईक नाही झालं, नाही तर माल संपून गेला असता. गेल्या वर्षी आम्ही 2 वेळेस माल आणला घरून जाऊन 2 वेळेस माल आणला. हा, कारण माल पण चांगला आहे ना आपला. हे सगळं घरी बनवतो ना आपण, त्याच्यामुळे. आणि सगळं गावरान आहे. असं दूध घेऊन स्वतः दूध घेऊन आटवायचंय, बनवायचंय चुलीवर, ते बी भट्टीवर आहे सगळं. मशीन बिशीन काही नाही कशाला, सगळं भट्टीवर. माझ्याकडे घरगुती बनवलेला बटाटा पापड आहे, उपवासासाठी खूप चांगला आहे. राजगिरा पापड आहे, राजगिराच्या नाळ्यापासून बनवलेला. परत नाचणी ओरिजिनल मिक्स वगैरे काही नाही, ओरिजिनल नाचणीचे पापड आहेत. लसूण मिरची पापड आहे, उडीद आणि मुगाचा मसाला पापड पण आहे. हो, सगळीकडे करते, आणि पूर्ण नगर मध्ये पण सेलिंग करते फिरून. छान भेटला. तसं रस्त्याचं काम चालू आहे, बाकी एवढी गर्दी नाही, पण रिस्पॉन्स ओळखीमुळे छान भेटला. हो आहे ना, माल आपलं हे भरणार आहे ना, साईज होती. हो, अजून तारीख वगैरे फिक्स नाही त्याची, फिक्स झाली की मग लावते. हो, फेब्रुवारी मध्ये.
नमस्कार, माझं नाव देविका सुभाष गायकवाड. मी राऊरीतून आली आहे. माझ्या गटाचं नाव आहे मैत्री स्वयंसहायता महिला बचत गट. माझ्याकडे 16 प्रकारचे पापड आहेत आणि घरगुती पद्धतीने बनवलेले पापड आहेत माझ्याकडे. सेल पण खूप छान होतोय आणि रिस्पॉन्स पण चांगला आहे मला इथं. नमस्कार. आज सावित्री ज्योती महोत्सवाचा दुसरा दिवस. नगरकरांनी प्रचंड प्रतिसादात या ठिकाणी या महोत्सवाला भेट दिलेली आहे. जवळजवळ 90 बचत गटांचे स्टॉल्स या ठिकाणी आलेले आहेत. यामध्ये जळगाव, नांदेड, बीड, नाशिक, हिंगोली, मुंबई यासह अहिल्यानगर जिल्ह्यातील वेगवेगळ्या तालुक्यातील बचत गट, ग्रामीण भागातील बचत गट या ठिकाणी आलेले आहेत आणि त्यांनी त्यांच्या उत्पादनांचा स्टॉल या ठिकाणी ठेवलेला आहे, प्रदर्शन ठेवलेलं आहे आणि महिला बचत गटांना एक चांगल्या प्रकारे बाजारपेठ या ठिकाणी मिळत आहे. आज दुसरा दिवस असला तरी राष्ट्रीय युवा सप्ताहातील काही स्पर्धा कालच्या राहिलेल्या घेण्यात आल्या. त्यामध्ये हस्ताक्षर, निबंध, वक्तृत्व, समूह नृत्य, वैयक्तिक नृत्य ह्या घेतल्या. दुपारच्या सत्रामध्ये सावित्री ज्योती गौरव पुरस्काराचं वितरण करण्यात आलं. त्या कार्यक्रमासाठी शिवाजीनगर येथील पुणे जिल्हा न्यायालयाचे ॲडव्होकेट प्रशांतजी साळुंके, त्याचबरोबर या शहराचे प्रथम महापौर माननीय भगवानरावजी कुलसुंदर साहेब, नगरसेवक संजयजी चोपडा, त्याचबरोबर नगरसेवक प्रकाशजी भागानगरे, या प्रभागाचे नगरसेवक ऋग्वेद दादा गंधे, त्याचबरोबर अनेक मान्यवर या सोहळ्यासाठी उपस्थित होते. माननीय डॉक्टर सुनीताताई पोटे ज्या नवीनच नवनियुक्त नगरसेविका निवडून आलेल्या आहेत शिरूर तालुक्यातून, तर त्यांनाही सावित्री ज्योती गौरव पुरस्कार या ठिकाणी प्रदान करण्यात आला. यामध्ये भारतीय संविधानाचे पुस्तक, त्याचबरोबर स्मृतिचिन्ह, सेमी पैठणी साडी आणि सन्मानपत्र असं अनोखं आपलं जे स्वरूप आहे पुरस्काराचं ते या ठिकाणी देण्यात आलं. त्याचबरोबर माननीय महेशजी कदम, अमोलजी काटे, डॉक्टर अश्विनी वठारकर, त्याचबरोबर प्राध्यापक सुनील मतकर आणि सेंट सेव्हियर्स विद्यालयाच्या प्राचार्या माननीय ज्योत्स्ना शिंदे मॅडम या आदींना या सावित्री ज्योती गौरव पुरस्काराने विविध मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आलं. शहराचे आमदार माननीय संग्राम भैया जगताप यांच्या सुविद्य पत्नी सौ शीतलताई जगताप यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी पुरस्काराचं वितरण संपन्न करण्यात आलं. या कार्यक्रमास जिल्ह्यातील विविध सामाजिक संस्थांचे पदाधिकारी सहभागी आहेत, विविध बचत गट सहभागी आहे. उमेद फाउंडेशनचे अनिल साळवे, सचिन साळवी सर, त्याचबरोबर शिवगामिनीचे ॲडव्होकेट गायत्री गुंड, ॲडव्होकेट तुषार शेंडगे, ॲडव्होकेट मनीषा भिंगारदिवे, ॲडव्होकेट दिनेश शिंदे यासह जय युवाच्या सचिव जयश्री शिंदे, जयेश शिंदे आदींसह अनेक पदाधिकाऱ्यांनी मोलाचं योगदान दिले. उद्या आरोग्य शिबिर आहे, रक्तदान शिबिर, डेंटल कॉलेज वडगाव गुप्ते मार्फत मोफत दंत तपासणी होणार आहे. नेत्र तपासणीचं शिबिर आहे, जिल्हा रुग्णालयाची टीम आहे. त्याचबरोबर बाळासाहेब देशपांडे रुग्णालयाची रक्तपेढी या ठिकाणी रक्त संकलन करणार आहे. त्याचबरोबर मनपा आरोग्य विभाग देखील उपस्थित राहून उद्या मोठ्या संख्येने आरोग्य शिबिराचा लाभ घ्यावा असं मी संयोजक या नात्याने आपल्या सगळ्यांना आवाहन करतो.